आणि यानंतर बातमी औरंगाबादमधून आहे। औरंगाबादला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाका स्टॉल्सना मोठी आग लागलेली होती आणि यामध्ये जवळपास 142 फटाक्यांचे स्टॉल जळून खाक झाले होते आणि 110 वाहनांची सुद्धा राखरांगोळी झालेली होती। पण ही आग लागली कशी याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे आणि आगीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। त्यावरनं या आगीची दाहकता किती होती, भीषणता किती होती ते अगदी स्पष्टपणे कळतंय। एका स्टॉलला लागलेल्या आगीने हे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता आगीने आजूबाजूच्या स्टॉल्सला आपल्या कवेत घेतलं। आगीमुळे मार्केटच्या मैदानावर धुराचा लोट निर्माण झाला, त्यामुळे आग विझवण्यासाठी कुणीच पुढे जाणं शक्य नव्हतं। परिणामी 2 तासात संपूर्ण फटाका मार्केटची राखरांगोळी झाली आणि या प्रकरणी आता फटाका स्टॉल धारकांची चौकशी देखील केली जाणार आहे। फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगी प्रकरणी चौकशी चालू आहे। आतापर्यंत जवळपास एक 70-80 लोकांना विचारपूस या प्रकरणात केलेली आहे। इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरनी पण त्याची पाहणी केली आणि कंट्रोलर ऑफ एक्सप्लोजिव्स यांचेही अधिकारी आले होते, त्यांनी पाहणी केली आणि यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे। ते अहवाल आणि आमची चौकशी झाल्यानंतर यामध्ये पुढील दिशा ठरवण्यात येईल।